गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे विकेंडचा पहिला दिवस म्हणजे मंडे आणि मार्केट थोडंसं गॅपअप ओपन होणार आहे. तर बघू, आपण सेटअप रेडी करून घेऊया आणि सर्व लेवल्स मार्क करून घेतल्या आणि आपल्याला ट्रेडची वाट बघायला लागलो की कधी आपल्याला ट्रेड भेटतो. मित्रांनो, एक आपल्याला कमेंट आली होती की 1,00,000मध्ये एवढ्या क्वांटिटी कशा काय बाय केल्या इंट्राडेमध्ये. तर त्याचंच तुम्हाला मी आता एक सांगणार आहे की इंट्राडेमध्ये कसं मार्जिन भेटतं ते आपल्याला. आता प्रत्येक स्टॉकप्रमाणे मार्जिन पण आपल्याला वेगवेगळं भेटतं. जर आपण डिलिव्हरीमध्ये बाय करतो म्हणजे होल्डिंगसाठी तर आपल्याला मार्जिन भेटत नाही, पण इंट्राडेमध्ये आपल्याला मार्जिन भेटतं. आता इथे तुम्ही बघू शकता, मी इन्व्हेस्टिंग सिलेक्ट केलं आहे म्हणजे होल्डिंगसाठी BSE स्टॉक आहे. तर जर एक क्वांटिटी बाय केलं आपण तर 3,800 रुपये लागतात बघा आपल्याला. आणि जर तेच आपण ट्रेडिंगमध्ये गेलं म्हणजे इंट्राडेसाठी तर आपल्याला लागतात आहे 764 रुपये. हा फरक आहे इंट्राडेचा. इंट्राडेमध्ये आपल्याला 5x मार्जिन भेटतं आणि इन्व्हेस्टिंगमध्ये भेटत नाही. आता मी 100 क्वांटिटी होल्डिंगसाठी घेतल्या तर मला 3,81,000 रुपये लागणार आहे आणि तेच मी इंट्राडेमध्ये घेतल्या तर मला फक्त 76,000 रुपये लागणार आहे. म्हणजे 5x मार्जिन तिथं ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. असा हा इंट्राडेचा फायदा असतो. पण त्याचप्रमाणे आपल्याला त्याच क्वांटिटीवर लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे पहिला इंट्राडे शिकून घ्या, नंतर करा. मार्जिनचा फायदा पण आहे आणि नुकसान पण आहे, त्याच्यामुळे मार्जिन घेताना काळजी घ्या. आता बजाज फायनान्समध्ये पण 5x मार्जिन आहे. SBIमध्ये पण सेम मार्जिन आहे. बहुतेक स्टॉक आहेत ना त्याच्यामध्ये 5x मार्जिन भेटतात की जे थोडेफार वॉलाटाईल असतात डेली. काय मध्ये 3x पण भेटतं, 4x पण भेटतं, 2x पण भेटतं. त्याच्यामुळे स्टॉक बघून घ्या आणि मार्जिन त्याप्रमाणेही भेटेल. मस्त बाहेर पाऊस चालू आहे, थोडासा मूड झाला तर बोललो आमलेट बनवूया. आज कुछ तुफानी करते म्हणून आमलेट बनवला. मस्त बाहेर पाऊस चालू होता आणि ब्रेकफास्टसाठी आमलेट रेडी आहे आपला. तर ते खाऊन घेतो. मार्केट ओपन व्हायला अजून भरपूर टाईम आहे, कारण मी भरपूर अगोदर उठतो. आणि आपला सेटअपप्रमाणे मी दोन्ही डेस्कटॉपवरती 3-3 चार्ट लावून घेतले, 3-3 स्टॉकचे. आणि मी प्लॅन करत होतो आहे टेक महिंद्रामध्ये ट्रेड अपसाईडसाठी. पण एंट्री भेटते का बघूया. ब्रेकआउट भेटला तर मी एंट्री घेईन. 120 क्वांटिटी. आता वाट बघतो मी कधी भेटतो ट्रेड आपल्याला. पेशन्स खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. फोमोमध्ये एंट्री कधीही घेऊ नका. वाट बघा आपल्या सेटअपची, तेव्हाच एंट्री घ्या. खूप वेळ झाला तरी आपल्याला एंट्री भेटली नाही मित्रांनो. आता 11 वाजत झाले, 11:15 झाले तरी पण नाही. अपसाईड गेलाच नाही, डाऊनसाईडला आला. डाऊनसाईडला पण चांगला ब्रेकआउट झाला तरच आपण एंट्री घेणार असं ठरवलं मी. पण SBIमध्ये पण चांगला ब्रेकडाऊन होणार होता, पण ते क्वांटिटी मॅनेज होत नव्हत्या त्याच्यामध्ये आणि खूप वेळा वाट बघितला तरी पण आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री भेटली नाही. आणि मित्रांनो, असंच तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. टेक महिंद्रामध्ये जर ही ट्रेंडलाईन ब्रेकडाऊन केली तर मी एंट्री घेणार होतो. तर मार्केट वर चाललं आहे पण स्टॉक्स काय मूव्ह करत नाही आहेत जास्त, त्याच्यामुळे मी बघू एंट्री घेतली तर. आणि इथे पण SBIमध्ये ब्रेकआउट झाला आहे, पण खाली रिटेस्टला आलं तरच मी एंट्री प्लॅन करेन, नाहीतर नाही करणार. मित्रांनो, तुमच्याकडे पेशन्स पाहिजे की तुमचा सेटअप बनेपर्यंत तुम्ही वाट बघू शकता. एखादा दिवस जातो की तुम्हाला एंट्री पण नाही भेटत आणि आज तसंच झालं. आज बघा 2:30 वाजले तरी मला एंट्री भेटली नाही कोणत्या स्टॉकमध्ये आणि मी ट्रेड पण घेतला नाही आहे. ऑर्डर्समध्ये बघू शकता एकही ऑर्डर नाही आहे आणि मी आज ट्रेड घेतला नाही आहे. असे